आप की अदालतमध्ये जगदीश टाईटलर यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या पार्टीवर ओझं बनले आहेत. टाईटलर साहेब, जेव्हा कधी निवडणूक येते, मी पाहिलं मागच्या 3-4 निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी निवडणुकीच्या आधी तुमच्यावर आरोप लागतात आणि असं वाटतं की पार्टीसाठी लायबिलिटी बनले आहात तुम्ही. लायबिलिटी तर नाही. मला वाटतं की अपोजिशनवाले मला इतके घाबरतात की यांनी 4 इलेक्शन लढले आणि 4ही जिंकलो आहे. आणि यांचे जितके मोठ्यातले मोठे स्टॉलवर्टसुद्धा आहेत, मग ते मदनलाल खुराना असो, कमललाल गुप्ता असतो, विजयकुमार मल्होत्रा, विजय गोयल, यांच्याकडे तर आणखी लीडर तर उरले नाहीत. सगळीकडे इतके घाबरतात की कुठल्या ना कुठल्या वादामध्ये टाकून कुठल्या ना कुठल्या प्रकारे याची बदनामी करावी. तर तुम्हाला वाटतं की तुमच्या पार्टीने अन्याय केला आहे तुमच्याबरोबर? नाही, मी नाही असं म्हणणार. कारण हे परसेप्शन असं क्रिएट केलं, की जेव्हा मी सुद्धा टेलिव्हिजन बघायचो, तेव्हा मी विचार करायचो, मी इतका वाईट आहे? तर इमॅजिन करा, की पार्टीला किती बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. बघा, 25 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. श्रीमती गांधींची हत्या झाली. त्यानंतर लोकांचा आक्रोश आला. तुम्ही सुद्धा नाराज होता का शीख भावांवर, केवळ असं आहे की यासाठी की मिसेस गांधींची हत्या करणारे 2 शीख होते? असं आहे की पहिली गोष्ट आहे, की ज्या दिवशी इंदरजींचं हे असॅसिनेशन झालं, मी दिल्लीमध्ये तुम्ही कुठे नव्हतो. होतात त्या आम्ही दिवशी? अमेठीमध्ये होतो. मी सकाळी 1 तारखेला 5 वाजता फ्लाईटने लखनौवरून आलो. आल्या-आल्याच मी इंदिराजींच्या घरी गेलो आणि तिथे राजीवजींबरोबर 3 मूर्तीत गेलो मी. मी फिल्म्स घेऊन आलोय. मी तिन्हीच्या तिन्ही फिल्म्स जे दूरदर्शननी काढली होती, की जे हे म्हणतात, की जगदीश टाईटलर कुठेतरी दुसरीकडे होता. जिथे माझ्यावर आरोप लागलाय आणि माझ्या फिल्म्स बघा, मी राजीव गांधींबरोबर आहे, मोहम्मद युनूसबरोबर आहे, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आहे, आर.के. धवनच्या बरोबर, आणखी भरपूर असे लीडर जे प्रेझिडेंट आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत त्यावेळी. तर ते तर खोटं नाही असू शकत, की ह्या फिल्म्स दूरदर्शनचे. माझी इच्छा आहे, की तुम्ही संपूर्ण तयारीने आलात तुम्ही आपकी एकदम, अदालतमध्ये? कारण मला वैताग आला आहे आणि इतकं मला नुकसान झालं आहे या खोट्या गोष्टीमुळे. आणि मला मीडियामध्ये सुद्धा आश्चर्य वाटतं, की जेव्हा मी सत्य समोर ठेवलं, परंतु जो खोटा, बेईमान आणि क्रिमिनल आहे, त्याचं म्हणणं समोर ठेवलं गेलं आणि माझ्या गोष्टीकडे कुणीच, आज मी म्हणूनच आपकी अदालतमध्ये पुराव्यासकट आलो आहे आणि याच्यानंतर पब्लिकने जज करायला हवं, की मी किती आम्ही जबाबदार आहे. प्रयत्न करू की तुमचे सगळे पुरावे पब्लिकच्या समोर ठेवू, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी देऊ. पण जे परसेप्शन आहे, मी त्याबद्दल बोलतोय. एक पब्लिकच्या मनामध्ये हा नक्कीच विचार आहे की कारण मिसेस गांधींची हत्या झाली त्यावेळी आणि आफ्टर ऑल दिल्लीमध्ये साधारण 3,000 शीखांची हत्या झाली. हे नक्कीच आहे की लोकांना वाटतंय की काँग्रेसचे त्यावेळेचे जे लीडर्स होते, ज्यामध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही लोक नाराज होता त्या लोकांवर. सूड घ्यायचा होता मिसेस गांधींच्या हत्येचा, त्यामुळे तो मॅसेकर झाला. नाराजी नाही, दुःख तर सगळ्यांनाच होतं. कुणाला दुःख नव्हतं? तुमची नाराजी होती शीख हे तर भावा-बहिणींवर. मी शीख कुटुंबातील आहे. माझं लग्न ग्रंथसाहेब यांच्या अराउंड झाली आहे आणि मी रेग्युलर ग्रंथसाहेबचं पठण करतो. मला येतं. वैष्णवदेवी मातेवर माझा पूर्ण विश्वास आहे. हे लोकांनी एक इम्प्रेशन जे क्रिएट केलं आहे, कारण यांच्याकडे काही पण मिळालंच तुम्ही नाही कधी यांना. ही गोष्ट लोकांना सांगितली नाही की तुम्ही शीख परिवारातील आहात हे बघा, म्हणून? माझी मदर शीख होती अँड माझी पूर्ण फॅमिली शीखांची आहे. हे तर 47 मध्ये जेव्हा मी लाहोरमधून अमृतसरला आलो, तेव्हा माझ्या वडिलांना 5-6 वाट्यांमध्ये देऊन टाकलं. मग माझ्या आईने सगळ्यांचे केस वगैरे कापून टाकून, एका ट्रेनच्या आत छोट्याशा बाथरूममध्ये बंद करून, जेव्हा 48 तासांनंतर ट्रेन पोहोचल्यानंतर डब्बा तोडून काढलं होतं आम्हाला. आम्ही तसे आलो आहोत. तर शीखांनी माझ्या विरुद्ध कधी वोट नाही टाकलं. हे हँडफुल ऑफ अकालीस आपली पार्टी करायला आपल्या इलेक्शनच्या वेळी आणि बीजेपीच्या बरोबर मिळून. तुम्ही शीख कुटुंबामधले होता, मदर शीख होती. पण मग हे नाव तुमचं टाईटलर कसं झालं? असं माझं नाव जगदीश सिंह कपूर आहे आणि टायटलर असं झालं की अ, जेव्हा आम्ही गुरुद्वारामध्ये होतो आपल्या आईला शोधत आणि तेव्हा दिल्ली पब्लिक स्कूल नाही, याला नवीन भारत स्कूल म्हणायची. त्यावेळी एक मिस्टर अंग्रेज होते, तर माझी आई खूप कीन होती की माझ्या वडिलांनी इंग्रजांच्या बरोबर काम केलं. सिव्हिल इंजिनियर होते इच्छुगिल कॅनल राहोरमध्ये. तर तिची इच्छा होती की मी शिकावं, इंग्रजी शिकावं. तर गेल्यावर ₹5 कुठून तरी गोळा करून त्यांनी नवीन भारत स्कूलमध्ये जाऊन मला दाखल केलं. आता 2-3 महिन्यानंतर फीस तर नव्हती. जर फीस नव्हती तर नाव कट झालं. तर त्यांनी बोलवलं माझ्या आईला. ते म्हणाले, "का नाही तू फीस दिली?" मी म्हटलं, "खायला नाहीये, गुरुद्वारामध्ये जेवण करतो. फीस कुठून आणून देणार?" तर ते म्हणाले, "ठीक आहे, मी याची काळजी घेईन. तर माझ्याकडे सोडून द्या." तर मी नाव घेतलं. मी काही रिलिजन वाईज तुम्ही ख्रिश्चन नाही नाही, बनलात? प्रश्नच नाही. बट आय हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर ख्रिश्चनिटी. एव्हरी रिलिजन फॉर मी इज सेम. बट आय एम अ कट्टर हिंदू, पण एक चांगला हिंदू, आर-एस-एस, बी-जे-पी सारखा वगैरे नाही.
या स्थितीमध्ये दिल्लीमध्ये आतापर्यंत कोणीच लीडर नाहीये जो 4 वेळा जिंकला आहे. यावेळी 5व्यांदा जिंकला तर रेकॉर्ड बनेल. बट अनफॉर्च्युनेटली जे झालं आहे ते तुमच्या समोर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जी म्हण आहे की नाव मोठं आणि लक्षण खोटं. जग मला म्हणत आहे की चांगलं काम केलंय हम्म. आणि हे काही अकाली मी सरदारांना नाही म्हणत आहे, कारण दे आर गुड पीपल. माझ्याबरोबर आज सुद्धा तुम्ही माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जा. जर एक सुद्धा माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आज सुद्धा एक फॅमिली सुद्धा तुम्हाला म्हणावी की जगदीश टाईटलर वाईट आहे, जगदीश हे यामध्ये तर काहीच शंका नाहीये की 31 ऑक्टोबर नंतर दिल्लीमध्ये मॅसेकर झाला. नक्कीच झाला. तुम्ही पॉलिटिकल लीडर होता, मेंबर ऑफ पार्लमेंट होता. काय तुम्ही कुठल्याही सिखला वाचवलं? 31st नाईट पासून ते 12 नोव्हेंबर पर्यंत आम्ही सगळे ड्रॉइंग रूम मध्ये जमिनीवर झोपत होतो. सगळे बेडरूम आम्ही सिख फॅमिलीसाठी ठेवले. तुम्ही स्नो व्हाईटची फॅमिली आहात, संगतपुरींची फॅमिली आहात, पुरीची फॅमिली आहात. 13 बी आमचा 12 बी आहे, 13 बी आहे. आणि त्यांना विचारलं सदर बाजारमध्ये ज्यांना लेदरच्या फॅक्टरीज आहेत त्यांना वाचवलंय. आता जगदीशजींनी आपलं खूप स्पष्टीकरण दिलं की मी हे केलं, मी ते केलं. यांना तिकीट काँग्रेस पार्टीने दिलं. आता त्यांचं तिकीट कापलं, काँग्रेस पार्टीने कापलं. कोणी आरोप लावले यांच्यावर? काही सरदारांनी. याचा निर्णय कोण घेईल की जगदीश टाईटलर दोषी आहेत की निर्दोष आहेत? न्यायालय करेल ना. जर 28 तारीखची डेट पडली आहे, त्यामध्ये जर टाईटलर साहेबांना निर्दोष सिद्ध केलं, मग तिकिटाचं काय होईल? याचं कोण उत्तर देईल? टाईटलर साहेब उत्तर देतील की यांची पार्टी उत्तर देईल? आता हे तर पार्टी डिसाईड करेल. मी तुम्हाला काय उत्तर देऊ? मी पार्टीचा एक डिसिप्लिन माणूस तुम्ही आहे. डिसिप्लिन आहात हो, परंतु मला विचारायचं की निर्णय कोण घेईल? काही लोक निर्णय यांचा घेणार प्रश्न की एकदम तुम्ही घेणार simple आहे की निर्णय? असं तुम्ही समजा तुम्हाला सीबीआयने क्लीन चिट दिली आणि न्यायालयाने देखील हे एक्सेप्ट केलं आणि न्यायालय हे म्हणालं की जगदीश टाईटलरवर काही आरोप नाहीये किंवा जे साक्षीदार आहेत ते खोटे आहेत. मग वेट करेन, पार्टीचं काम करेन, त्यानंतर बघता येईल. जेव्हा नेक्स्ट इलेक्शन येतील तेव्हा पार्टीने विचार केला ठीक आहे, नाही विचार केला तर पार्टीचं तर काम करेनच.